नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची राजकीय बातमी आहे। अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळालाय। खास करून भाजप नेत्यांनी शिखर बँकेवरून अजित पवारांवर जे आरोप केले होते त्याबद्दल पुरावे मिळाले नसल्याचं तपास यंत्रणेने म्हटलंय। आर्थिक गुन्हे शाखेने याबद्दल क्लोजर अर्थात तपास बंदचा रिपोर्टही सादर केलाय। त्याचाच तपशील समोर आल्यानंतर विरोधकांनी भाजपवर वॉशिंग मशीनचा आरोप केलाय। पाहूया। 2019ला निवडणुकांच्या तोंडावर ज्या कथित शिखर बँक घोटाळ्याच्या नोटिसीनं अजित पवारांना अश्रू अनावर झाले होते, त्याच आरोपातून 2024च्या निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांना क्लीन चिट मिळाली। आरोप होता की कारखाने आजारी दाखवून लिलावात काढले गेले। तेच कारखाने नंतर नेत्यांनीच खरेदी केल्यानं यातून तब्बल 25,000 कोटींचा घोटाळा झाला। आरोप झालेल्या 70 संचालकांपैकी अजित पवार आणि सुनेत्रा पवारही होते। मात्र आता कर्ज वाटप किंवा कारखाने विक्रीतून घोटाळा झाल्याचे पुरावेच नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेच्या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय। शिखर बँक घोटाळा त्यासाठीच तर त्यांनी पलायन केलं ना। हा जी बीजेपीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे। ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरडं फाटेपर्यंत बोलत होते, त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलतायत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय। तुमचे उपमुख्यमंत्री असताना ते क्लीन होते ना, मग आज तुमच्याबरोबर नाही राहिल्यावर अनक्लीन झाले। ही तुमची दुटप्पी भूमिका जी आहे प्रफुल्ल
आता 4,000 काय 10,000 काय घोटाळ्याला काय महाराष्ट्रात अर्थच राहिला नाही. तुमच्यावरती 70,000 कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप होता. कुठे गेला? स्वतः पंतप्रधानांनी केलेला. वॉशिंग मशीन पांढरा. आता यामध्ये जेव्हा घोटाळ्याचे आरोप लागतात, नंतर त्याची चौकशी होतं, चौकशीनंतर जे काय झालं असेल त्याबद्दल राज्य सरकार सांगेल. इरिगेशनची चौकशी तर खुद्द पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 77,000 कोटीचे घोटाळा. भाई भ्रष्टाचारियों को छोडूंगा नहीं पर अपने साथ लिए बगैर छोडूंगा नाही असं त्यांना म्हणायचं होतं. चौकशीचा भाग आहे. चौकशीमध्ये जे शिक्षण झालं असेल त्याप्रमाणे. शिवाय अशोक चव्हाण, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, बाबा सिद्दीकी, प्रताप सरनाईक, सुनील तटकरे, नारायण राणे, विजयकुमार गावित, आनंदराव वडसूळ, संजय राठोड, राहुल कनाल, रवींद्र वायकर यांच्यासह इतर अनेक नेत्यांवर भाजपने केलेल्या आरोपांचं पुढे काय झालं हा प्रश्न कायम आहे. अजित पवारमध्ये हिंमत असेल तर सांगावं. त्यांना उपमुख्यमंत्री राहता येत नाही. चौकशी होणार. अजित पवारांच्या दोन्ही बहिणी आहेत, दोन्ही बहिणीचा कंपन्या आहेत. अजित पवारांचा मुलगा जय अजित पवारनी काय कारनामे केले तेही येणार. तर सांगावं. किरीट सोमय्यांनी रिलीज केलेले डॉक्युमेंट हे फोर्जरी आहे. हिंमत नाही त्यांच्यामध्ये. विशेष म्हणजे 2019ला याच शिखर बँकेच्या घोटाळ्यावरून भाजप रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यामुळे आता स्वतः अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. की ज्या बँकेमध्ये 11.5 ते 12,000 कोटीच्या ठेवी आहे त्या बँकेमध्ये 25,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा होईल. आणि यंदाच्या वर्षी ती बँक 285 कोटी रुपये नेट प्रॉफिट मध्ये. ठीक आहे, ईडीने त्यांची चौकशी करावी. पण हे सगळं होत असताना नेमकं हे निवडणुकीच्याच काळामध्ये कसं आलं, इतक्या दिवसात का नाही आलं. आणि त्याच्यातनं कुठलाही काही आपला दुरान्वयी संबंध नसणाऱ्या गोष्टींच्यावर आरोप सहन करायचे. 10-11 कोटी लोक पेपर वाचून सोशल मीडियाच्या बातम्या वगैरे बघूनच स्वतःचं मत तयार करतात. तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही? बरोबर आहे. हे बरोबर नाही. ईडी संस्था ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते. त्याच्यामुळं ईडीच्या नोटिसा कुणाला याव्यात. आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटिसा आलेल्या होत्या. नोटीस ज्यांच्या काही संस्था असतात, म्हणजे ज्यांना जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.